7 फूट लांब सळी डोक्यातून आरपार गेली तरीही एक कामगार आश्चर्यकारकरित्या बचावलाय। एका इमारत बांधकामाच्या ठिकाणी 4थ्या मजल्यावरून एक मजूर खाली पडला आणि त्याच्या डोक्यातून सळी आरपार गेली तरीही हा मजूर बेशुद्ध झाला नाही। त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तब्बल 5 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या डोक्यातील 7 फुटी लांब सळी काढण्यात डॉक्टरांना यश आलं। दरम्यान डोक्यात सळी घुसलेल्यानंतर 24 वर्षीय मोहम्मद गुड्डूच्या डाव्या शरीराला थोडासा लकवा मारलाय। मात्र 3 महिन्यानंतर तो पूर्णपणे बरा होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्याला एक आयर्न रॉड, तो खाली काम करत होता ग्राउंड फ्लोअरवर, 4 माळ्यावरून रॉड गेला मागून। तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते। आपलं हे तुम्ही बघणार तर मागून गेला आणि पुढून रॉड आला। तर क्रिटिकल कंडिशनमध्ये होता तो। आधी दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेला होता, संजीवनी हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर आपल्याकडे आलं आणि ताबडतोब इथे CT स्कॅन केला आणि CT स्कॅनमध्ये डॉक्युमेंट केलं की मेन आर्टरीज आपले असतात त्याला काही डॅमेज आहे का, सायनसेस असतात त्याला काही डॅमेज आहे का, मेन स्ट्रक्चर्स कसे बघून ताबडतोब OTमध्ये घेऊन ते सर्जरी झाली। क्रिटिकल आहे पण आता पण स्टेबल आहे, म्हणजे की लाईफ असं देवाच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरच्या एफर्टने ते बी सॅल्वेज्ड हिज लाईफ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।